प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना प्रभू येशूच्या नावात प्रेमी सलाम. योनामध्ये परमेश्वराने खूप छान सांगितलं. योना याचा पहिला अध्याय. योना परमेश्वरापासून दूर पळतो. ह्या अध्यायामध्ये प्रभूने खूप छान सांगितलं. खूप काही शिकायला मिळाले या अध्यायामधून. योना परमेश्वरापासून दूर पळतो. ज्यावेळेस परमेश्वराने योनाला सांगितलं की तू निनवे शहरात जा, पण योनाने ते ऐकलं नाही. तो कुठे गेला? तार्शीसला. त्यांनी प्रभूची इच्छा पूर्ण केली नाही. ज्यावेळेस तो तार्शीसला जायला निघाला त्यावेळेस तो त्या जहाजामध्ये बसला आणि बरेच पुढे गेल्याच्या नंतर समुद्र खवळला आणि समुद्र खवळल्याच्या नंतर सगळे लोक घाबरू लागले. प्रत्येक जण परमेश्वराचा धावा करू लागले. त्यावेळेस योना झोपलेला होता, तर त्या लोकांनी त्याला उठवलं. उठवल्याच्या नंतर त्यालाही सांगण्यात आलं की उठ. त्यावेळेस सर्व लोक घाबरले. घाबरल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनात येऊ लागलं का ही वेळ का आली, ही वेळ का आली. तर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या, प्रत्येकाच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या आणि चिठ्ठ्या टाकल्याच्या नंतर त्या चिठ्ठीमध्ये योनाचं नाव आलं. योनाचं नाव आल्याच्या नंतर सर्वजण म्हणू लागले की योनामुळं आपल्यावरती ही परिस्थिती आलेली आहे. तर त्यानंतर त्या लोकांनी त्याला उचलून समुद्रामध्ये फेकून दिले. समुद्रामध्ये फेकून दिल्याच्या नंतर त्याला मासे, जो मोठा मासा असतो, त्या माशाने त्याला गिळून घेतलं. गिळून घेतल्याच्या नंतर 3 दिवस योना माशाच्या पोटात होता. माशाच्या पोटात असताना त्याला किती त्रास झाला असेल ते योनालाच माहिती. ज्यावेळेस आपल्यावरती संकट येतं त्यावेळेस आपल्यालाच ते माहिती असतं. इतर दुसरा कोणी सांगू शकत नाही. जर माझ्यावरती एखादं संकट आलं तर ते मलाच माहिती. दुसरं कोणाला ते सांगता येणार नाही. किंवा मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती परिस्थिती दुसऱ्याला माहिती नाही. ज्यावेळेस योनावरती ते मोठं संकट आलं त्यावेळेस योनाने पश्चाताप केला. माशाच्या पोटात असताना ज्यावेळेस माशाने त्याला गिळून घेतलं त्यानंतर त्याला माशाच्या पोटात ज्या वेदना होत असतील किंवा जो त्रास होत असेल ते योनाला माहिती. जसं आपल्या जीवनात ज्यावेळेस समयाला आपल्याला अडचणी येतात ती अडचण आपल्याला माहिती असते, ते दुःख आपल्याला माहिती असते. तसंच योनाला त्या पोटात असताना त्या गोष्टी त्याने ते अनुभवले असते. नंतर त्याने परमेश्वराचा धावा केला आणि पोटात असताना त्याने परमेश्वराचा धावा केला, पश्चाताप केला. त्यानंतर 3 दिवस आणि 3 रात्रीनंतर त्या माशाने त्याला समुद्रकिनारी ओकून टाकले, बाहेर टाकलं. त्यावेळेस योनाला कळालं का आपण देवाची इच्छा पूर्ण केली नाही. परमेश्वराने आपल्याला निनवे शहरात जाण्यासाठी सांगितले होते आणि मी चाललो होतो तार्शीसला. त्यानंतर योनाने निनवे शहरात जाण्यासाठी तो तयार झाला. तर परमेश्वराने खूप छान सांगितलं. परमेश्वराचं वचन सांगतं, अमित याच्या पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना
तार्शिशास पळून जाण्यास निघाला. या योसेफ गेला, तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्याच्याबरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव त्याच्याकडे लक्ष देईल म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. त्यांनी एकमेकांस म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढळले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग. तुझा धंदा काय? तू आलास कुठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहे? तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. तेव्हा त्या माणसात अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केले? तो परमेश्वरा समोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. ते त्याला विचारू लागले की समुद्र त्याच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे? समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. तो त्यास म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे. जहाज किनाऱ्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ली मारून थकली, पण त्यास ते साधेना, कारण समुद्र त्याच्यावर अधिकाधिक खवळत चालला होता. तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करीतो की या माणसाच्या जीवामुळे आम्हास मारू नको, तर निर्दोष जीव घेतल्याचा दोष आमच्यावर आणू नको, कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करीतोस. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकले. तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. त्या माणसास तर परमेश्वराचा फार दाग पडला. त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला, नवसही केला. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता. योना त्या मत्स्याच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होत्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या समयाला योनाने देवाची इच्छा पूर्ण न करता तो आपल्या स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा परमेश्वराने जे काम दिलंय ते काम नाकारून तो तार्शीशला जाण्यासाठी निघाला, त्यावेळेस परमेश्वर हा महान परमेश्वर आहे. आपण जरी काय करत असलो, आपल्याला जरी वाटत असलं आपण एका बंद खोलीमध्ये एखादं पाप करत आहे किंवा आपल्याला कोणी पाहत नाही असं जर आपल्याला वाटत असेल, तर परमेश्वर आपल्याला पाहणार आहे. तो जिवंत परमेश्वर आपल्याला पाहत आहे. आपण कितीही लपून कुठलीही गोष्ट करण्याचा प्रयत्न केला, आपण जगाला त्या गोष्टी कदाचित माहिती नसेल, पण त्या परमेश्वराला आपल्या सर्व काही गोष्टी ठाऊक आहे. हालेलुया. तो सर्व जाणणारा तो परमेश्वर आहे. ज्या समयाला योनाने परमेश्वराची इच्छा पूर्ण न करता, कारण परमेश्वराने योनाला निनवे शहरात जाण्यासाठी सांगितले होते. यासाठी परमेश्वराने योनाला निनवे शहरात जाण्यासाठी का सांगितले होते? कारण परमेश्वराला निनवे शहराचा नाश करायचा होता. त्या शहरामध्ये अधिकाधिक पाप वाढत चाललं होतं, म्हणून परमेश्वराला त्या निनवे शहराचा नाश करणार होता. त्यासाठी एका उद्देशाने परमेश्वराने योनाला पाठवण्यासाठी योनाला संधी दिली होती की तू जा आणि त्या शहराला जाऊन सांग की मी असं असं करणार आहे. यासाठी परमेश्वराने योनाला निवडलं होतं. पण योनाने देवाची इच्छा न पूर्ण करता तो त्या कामापासून लांब जाण्यासाठी, तो तार्शीशला जाण्यासाठी निघाला. त्यावेळेस परमेश्वराने हे जाणिले आणि
ज्यावेळेस परमेश्वराने जाणले त्यावेळेस परमेश्वराने त्याच्यासाठी एक योजना तयार केली होती. योनाने देवाच्या विरुद्ध पाप केले होते. देवाची इच्छा त्यांनी पूर्ण न करता तो त्याच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्या कामापासून लांब पळण्यासाठी तो तार्शीसला जाण्यासाठी निघाला होता. तरी पण परमेश्वर त्याला शिकवण्यासाठी त्याच्यासाठी एक योजना केली होती. परमेश्वराने त्याच्यासाठी काय योजना केली होती, जसं आपण परमेश्वराच्या वचनामध्ये वाचलं की परमेश्वराने एक मोठं वादळ त्या समुद्रामध्ये उठवलं आणि त्यानंतर ते शांत करण्यासाठी जी लोक होती त्या लोकांनी त्याला उचलून त्या पाण्यात टाकलं. योनानेच त्या लोकांना सांगितलं होतं की तुम्ही मला समुद्रामध्ये फेकून द्या. ज्यावेळेस मला फेकून देशाल त्यावेळेस हे वादळ शांत होईल. कारण योनाने ते जाणले होते. योनाला ठाऊक होतं की जी मी चूक केली होती, परमेश्वराने ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या मी ऐकलं नाही, त्यामुळे माझ्यावरती हे मोठं संकट आलेलं आहे, हे योनाने जाणले. त्यावेळेस त्याने त्या लोकांना मला समुद्रात टाका असं सांगितलं. तर त्या लोकांनी योनाला समुद्रामध्ये फेकून दिलं. फेकून दिल्याच्या नंतर जो मत्स्य होता, मत्स्य म्हणजे जो मासा होता, तो मासा रेडीच होता. ज्या समयाला योनाला टाकण्यात आलं त्याच समयाला त्या माशाने आपल्या पोटामध्ये योनाला घेतलं. योनाला घेतल्याच्या नंतर खूप त्रास झाला, त्याला खूप त्रास झाला असेल, ते योनालाच ठाऊक. योनाने पोटामध्ये प्रार्थना केली, कारण तो बाहेर ओकण्यात आला. याचा अर्थ असा की त्याने त्या माशाच्या पोटामध्ये खूप त्रास सहन करत असताना त्याने परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराचा धावा करत असताना त्याने पश्चातापही केला. त्याच समयाला त्यानंतर परमेश्वराने त्याच्यासाठी ही योजना होती की त्याला ते समजावं. यासाठी माशाने त्यानंतर 3 दिवस आणि 3 रात्रीच्या नंतर त्याला एका समुद्राच्या कडेला आपल्या पोटातून ओकून टाकलं. ओकून टाकल्याच्या नंतर मग योनाला समजलं की नाही, परमेश्वराची जी योजना आहे ती पूर्ण करण्यासाठी मला निनवे शहरात जावं लागेल. त्यानंतर योना निनवे शहरात गेला. तिथल्या लोकांना, सर्व लोकांना त्यांनी सांगितलं, पश्चाताप करा, परमेश्वर निनवे शहराचा नाश करणार आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये परमेश्वर छान सांगत आहे, परमेश्वराचे वचन, योना याचा 3रा अध्याय. परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेल तो संदेश त्यास आरोळी करून सांग. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या समयाला योना निनवे शहरात गेला, परमेश्वराने जे काम सांगितलं होते ते पूर्ण करण्यासाठी गेला, त्यावेळेस योनाने सर्व लोकांना ओरडून सांगितले. काय सांगितले? योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. याचा अर्थ काय? 40 दिवसानंतर परमेश्वर या शहराचा नाश करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस निनवे शहराच्या लोकांनी पश्चाताप केला. हालेलुया. आपण वचनामध्ये पाहू. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोणताट नेसले.
निनवेच्या राजास हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशुने, गुराढोरांनी व शेंडरा मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये आणि पिऊ नये, तर मनुष्याने व पशुने गोंताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या सतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथल्या लोकांनी पश्चाताप केला. असा पश्चाताप केला की परमेश्वर आपल्यावरती दया करेल आणि जे आपल्यावरती आलेलं संकट आहे तो परमेश्वर दूर करेल. हे कोणाद्वारे झालं? परमेश्वराने योनाला सांगितलं होतं. त्यानंतर योना निनवे शहरात गेला आणि निनवे शहरात जाऊन त्यांनी लोकांना ओरडून लोकांना सांगितलं की तुम्ही पश्चाताप करा, कारण परमेश्वर 40 दिवसानंतर या शहराचा नाश करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस त्या लोकांनी परमेश्वराला जाणणं, योनाच्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवला, परमेश्वरावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी पश्चाताप केला. त्यानंतर पुढे काय झाले? देवाने त्याचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणील असे जो तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याजवर ते आणले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने योनाद्वारे त्या शहराचा नाश करणार होता, पण पश्चाताप केल्यामुळे परमेश्वराने त्या शहरावरती त्याचा आशीर्वाद पाठवला, दया केली परमेश्वराने आणि त्या निनवे शहराचा नाश होता होता राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर महान आहे. आपण खूप पापे करतो, वेळोवेळी चुकतो, पाप करतो. परमेश्वराची इच्छा काय आहे हे न जाणता आपण आपल्या मनाची इच्छा पूर्ण करतो. त्यावेळेस आपण आपल्यावरती पाप ओढवून घेतो. प्रेज द लॉर्ड. आणि ते पाप आपल्याला त्या मरणाच्या वाटेला जाण्यासाठी एक परावृत्त करते. ज्या समयाला आपण पाप करतो त्यावेळेस मरणाच्या वाटेकडे आपण जात असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण कितीही पापे केली तरी परमेश्वर आपल्यावरती दया करतो. बायबलमध्ये असा एक व्यक्ती होता की त्यांनी खूप मोठं पाप केलं होतं. त्याच्यापेक्षा मोठं एकही पाप नाही असं ते पाप होतं. मग ते पाप कोणतं होतं? त्या पापापेक्षा कुठलंही मोठं पाप नाही असं पाप त्या व्यक्तीने केलं होतं. आणि तो व्यक्ती कोण होता? प्रभू येशूचा शिष्य यहुदा इस्करियोत, ज्याने प्रभू येशूला धरून दिलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला माहिती होतं हा यहुदा इस्करियोत मला धरून देणार आहे, तरी पण परमेश्वर त्याच्यावरती प्रेम करत होता. हालेलुया. परमेश्वराने त्याला सोडलं नाही, त्यागलं नाही. परमेश्वर त्याच्यावरती प्रेम करत होता. किती मोठं पाप होतं ते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पुन्हा प्रभू येशूला त्या क्रूसावरती जाण्यासाठी परावृत्त होणार आहात. आपण पुन्हा एकदा त्या प्रभू येशूला क्रूसावरती टांगण्यासाठी त्या गोष्टी आपण करणार आहोत. सर्वात मोठं पाप त्या यहुदा इस्करियोतने केलं होतं. प्रभूला माहिती होतं की हा मला धरून देणार आहे. हालेलुया. याच्यापेक्षा कुठलंही मोठं पाप नाही असं मला वाटतं. तरी पण प्रभूने त्या यहुदा इस्करियोतवरती प्रेम केलं, त्याला मिठीमध्ये घेतलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वेळोवेळी आपण पाप करत असतो, चुकत असतो, तरी पण परमेश्वर आपल्याला सोडत नाही, त्यागत नाही.
प्रभूचं वचन सांगतं, जन्मदाती आई तुम्हाला सोडेल, पण मी तुम्हाला कधी सोडणार नाही, मी कधी तुम्हाला त्यागणार नाही. हालेलुया. सर्व लोक तुम्हाला सोडतील, तुमच्या घरातले सोडतील, तुमचे नातेवाईक सोडतील, पण माझा जिवंत परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही. हालेलुया. ज्या समयाला तुम्ही अडचणीत असता त्या समयाला परमेश्वर आपल्या बाजूने उभा असतो, आपल्या बाजूने तो लढत असतो. किती ते प्रभू येशूचं मोठं प्रेम. आज आपण वेळोवेळी चुकत असतो, वेळोवेळी पाप करत असतो. आपल्याला माहिती आहे की हे पाप आहे, तरी आपण त्या गोष्टी करत असतो. तरी पण परमेश्वर आपल्यावरती दया करतो. त्याची इच्छा नाही आपला नाश व्हावा, त्याची अजिबात इच्छा नाही की आपला नाश व्हावा. त्याची इच्छा आहे ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्ही असावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ठाऊक नाही प्रभू येशू कधी येणार. प्रभूचा एक पाय स्वर्गामध्ये आहे आणि दुसरा पाय या पृथ्वीवरती आहे. फक्त तो त्या परमेश्वराची वाट पाहत आहे की मी कधी जाऊ. परमेश्वराने अजून थांबून ठेवलेलं आहे, कारण अजून कित्येक तरी लोक नाशाच्या मार्गात आहेत, कित्येक तरी लोक भटकले गेलेले आहेत. त्या प्रत्येकाचा उद्धार व्हावा, त्या प्रत्येकाचा उद्धार व्हावा. परमेश्वराची इच्छा नाही तुमचा आणि माझा नाश व्हावा. परमेश्वराची इच्छा नाही की तुम्हाला त्रास व्हावा. परमेश्वराची इच्छा नाही की माझं लेकरू दुःखात असावं. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कित्येक तरी लोक पाहतोय, पवित्र आत्मा तू ये, पवित्र आत्मा तू माझ्या जीवनात ये, पवित्र आत्मा तू माझ्यामध्ये. असे कित्येक तरी लोक प्रार्थना करत असतात. पहिल्यांदा पाप करतात, त्यानंतर चर्चमध्ये गेल्याच्या नंतर पवित्र आत्मा तू माझ्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, ज्या समयाला आपण आपले पाप कबूल करतो ना, ज्या समयाला आपण प्रभू येशूजवळ नम्र होतो ना, आपले सर्व पाप कबूल करतो ना, त्याच समयाला देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये प्रवेश करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करण्याची गरजच नाही तुम्हाला. पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये. ज्या समयाला तुम्ही नतमस्तक होता प्रभू येशूजवळ, परमेश्वराजवळ पापांची अपराधांची क्षमा मागता, तुमचं जुनं जीवन सोडून तुम्ही नवीन जीवनात प्रवेश करता, त्याच समयाला देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये प्रवेश करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कित्येक तरी लोक आज पाप करत असतात, त्यानंतर शब्दात दिवशी रविवारी चर्चमध्ये येतात, लोक प्रार्थना करतात म्हणून आपण पण करायची, पवित्र आत्मा ये, मला स्पर्श कर. या पवित्र आत्म्याच्या गोष्टी आहेत, मला बोलण्याचा तो अधिकार नाही. पण एक गोष्ट परमेश्वराने शिकवली की ज्या समयाला परमेश्वर वेळोवेळी प्रत्येकाला शिकवत असतो, तो चालताना आपल्यासोबत बोलत असतो, तुम्ही काम करत असतानाही तुमच्याशी बोलत असतो, झोपेत असतानाही तो तुमच्याशी बोलत असतो, स्वप्नातही तो बोलत असतो. परमेश्वराने मला एक गोष्ट शिकवली की ज्या समयाला तुम्ही आपले पाप कबूल करता, जुनं जीवन सोडून नवीन जीवनामध्ये प्रवेश करता, त्या समयाला देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आल्याशिवाय राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिवस खूप थोडे राहिलेत प्रियांनो. सर्व लोकांनी जरी सोडलं तरी माझा जिवंत परमेश्वर प्रभू येशू तुम्हाला कधी सोडणार नाही. हा एकच मार्ग आहे स्वर्गामध्ये जाण्याचा, तो जो माझा प्रभू येशू दाखवतो.
की जो आजही स्वर्गामध्ये असताना तुमच्यासाठी माझ्यासाठी रडत आहे. ज्या समयाला एकाचा उद्धार होतो ना, ज्या समयाला एक व्यक्ती प्रभू येशूला स्वीकारतो ना, त्याच समयाला स्वर्गामध्ये आनंद केला जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक व्यक्तीचं ज्या समयाला तारण होतं त्याच समयाला त्या स्वर्गामध्ये आनंद केला जातो. मग बघा, एका व्यक्तीसाठी एवढा जर आनंद होत असेल तर अजून कित्येक तरी लोक आहेत जे नाशाच्या मार्गात आहेत. प्रभू येशूची इच्छा आहे, त्या परमेश्वराची इच्छा आहे की ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी असावं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आज कित्येक तरी लोक नाशाच्या मार्गात आहेत, पण मी, माझा परिवार माझ्या प्रभूमध्ये, माझ्या प्रभूच्या चरणाजवळ आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रभू येशूच्या चरणाजवळ आहे. जर मी आज प्रभूमध्ये नसतो, कदाचित मला माहीत नाही मी नसतो. प्रभू माझ्याबरोबर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या परिवारामध्ये खूप दुःख होतं. माझे आई वडील कोरोना पॉझिटिव्ह होते. काय करू काय नाही काहीच समजत नव्हतं. पप्पांना हार्ट अटॅक आला. जवळ पैसे नाही. ज्या समयाला माझ्या आईवडिलांना ॲडमिट केलं त्या समयाला एकही रुपया खिशात नव्हता. त्याच समयाला गुडघे टेकले, परमेश्वर तू माझे मार्ग उघड. माझ्या आईवडिलांना ॲडमिट केलं. ट्रीटमेंट सुरू झाली. सुरू झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता. त्याच समयाला गुडघे टेकले. रात्रीचे 12:30 वाजले होते. त्याच समयाला गुडघे टेकले आणि परमेश्वराजवळ प्रार्थना केली की तू जिवंत परमेश्वर आहे. आंधळ्यांना दृष्टी देणारा तू परमेश्वर आहे. लंगड्यांना पाय देणारा तू परमेश्वर आहे. मेलेल्यांना उठवणारा तू परमेश्वर आहे. तू जिवंत परमेश्वर आहे. आणि माझा तुझ्यावरती विश्वास आहे की माझ्या वडिलांना काहीच होणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहे. ज्यावेळेस प्रार्थना केली, रात्रीचे 12:30 वाजले होते. गुडघे टेकले हॉस्पिटलमध्ये. पहाटे 4:30 वाजता माझे पप्पा, माझे वडील पूर्णपणे त्या गोष्टीतून बाहेर आले आणि उठून बसले, माझ्याशी बोलले आणि माझ्याशी बोलले की मी आता मला बरं वाटतं. मी त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद देतो की माझ्या वडिलांना आयुष्य दिलं. त्यांची सर्व पापं माझ्या प्रभू येशूने त्याच्यावरती घेतली आणि माझ्या वडिलांना पुन्हा एकदा नवीन जीवदान दिलं. प्रभूला धन्यवाद देतो मी, कारण तो माझ्याबरोबर होता, माझ्या परिवाराबरोबर होता. म्हणून माझ्या वडिलांना काहीच झालं नाही. माझ्या वडिलांना त्यांनी आरोग्य दिलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू माझ्यासोबत होता. ती रात्र मी आजही विसरणार नाही. ज्या समयाला माझ्या वडिलांना त्रास होत होता, कोरोना पॉझिटिव्ह होते, मी त्यांच्या जवळ होतो. डॉक्टरांनी मला सांगितलं ही जी नस आहे बाळा ती चोळ. ज्या समयाला त्यांना हार्ट अटॅक आला होता, ही त्यांची इथं नस आहे. ती नस अशी इतकी फास्ट उडत होती ना, अशी उडत होती ना, खटखट 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 अशी पूर्णपणे अशी हलत होती. त्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं, डॉक्टर हात लावत नव्हते कोरोना पॉझिटिव्ह पेशंट, तर त्यांनी मला सांगितलं तू एक काम कर, ही नस चोळ. आणि ज्या समयाला मी माझ्या वडिलांची नस चोळत होतो त्या समयाला त्यांना थोडं बरं वाटत होतं. पूर्णपणे त्यांची छाती अशी उडत होती. ही जी नस चोळत होतो ना त्यावेळेस त्यांना थोडं बरं वाटत होतं. गुडघे टेकून मी हाताने नस चोळत असताना देवाजवळ प्रार्थना करत होतो आणि पहाटेच्या 4:30 वाजता माझे पप्पा पूर्णपणे नॉर्मल झाले. प्रभूला धन्यवाद देतो, त्या संकटातून परमेश्वराने बाहेर काढला. हर एक संकटातून सोडवणारा तो जिवंत परमेश्वर. धन्यवाद देतो त्या जिवंत परमेश्वराला.
की आज माझी आई आणि माझे वडील सुखरूपपणे आज ते घरी आहेत. आणि पहिल्यापेक्षाही जास्त माझे आई वडील प्रभूमध्ये पूर्णपणे रमून गेलेले आहेत. कारण ते आजही प्रत्येकाला गवाही देत आहेत की आज आम्ही आहे ते आमच्या येशूमुळे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देतो. तो जिवंत परमेश्वर माझ्या परिवारासोबत होता. महान परमेश्वर आहे. त्याची दया सनातन आहे. म्हणून प्रियांनो, आजही कोरोना महामारी आपल्या भागामध्ये, आपल्या देशामध्ये वावरत असताना आपण प्रत्येकजण प्रार्थनेत राहू. देवाचं वचन सांगतं की परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करत राहा. वेळोवेळी प्रत्येक वेळोवेळी प्रार्थनेत राहा. निरंतर प्रार्थना करा. यासाठी की तुमच्या परिवारासाठी करा, तुमच्या आईसाठी, तुमच्या वडिलांसाठी, तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, जेणेकरून ती कुठलीही महामारी आपल्या परिवाराला स्पर्श करणार नाही. आणि ह्या कोरोनापासून जर प्रत्येकाला वाचायचं असेल तर फक्त एकच पर्याय, तो माझा प्रभू येशू, जो तुमचा आणि माझा आहे. यासाठी आपल्याला प्रार्थना करावी लागेल. परमेश्वराचं वचन सांगतं, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. तुम्ही प्रार्थना करण्या अगोदर परमेश्वराला, त्या प्रभू येशूला सर्व काही ठाऊक असतं, पण प्रार्थना करणं आपल्याला गरजेचं आहे. उपवास करा, प्रार्थना करा, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी, तुमच्या गावासाठी, तुम्ही ज्या कलिसियामध्ये आहात त्या कलिसियासाठी आज प्रार्थनेची गरज आहे. सैतान त्याचा डाव साधून पूर्णपणे मोकळा झालेला आहे, पण ते सर्व गड प्रार्थनेद्वारे परमेश्वर तोडणार आहे. जो तुमचा आणि माझा प्रभू येशू तो तोडणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अशी कुठलीही गोष्ट प्रभू येशूला अशक्य नाही. अशक्य गोष्टी शक्य करणारा तो जिवंत परमेश्वर आहे. आणि ज्या समयाला तुम्ही तुमच्या परिवारासाठी प्रार्थना कराल, विश्वास ठेवा, कोरोना महामारी तुमच्या परिवाराला स्पर्श करणार नाही. ज्या समयाला तुम्ही प्रार्थना करशाल त्याच समयाला परमेश्वराचे दिव्य दूत तुमच्या घराच्या अवतीभोवती फिरतील आणि तुमच्या परिवाराची, तुमची परमेश्वर काळजी घेईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनात काय आहे सर्वात प्रथम आपण जाणून घेतलं पाहिजे. या जगामध्ये परमेश्वराने आपल्याला कशासाठी पाठवलं हे जाणून घेतलं पाहिजे. परमेश्वराने तुम्हाला वेगळं केलं. परमेश्वराचं वचन सांगतं, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग परमेश्वराने तुम्हाला का निवडलेलं आहे? परमेश्वराने त्या आईच्या गर्भात असताना तुमचा सांभाळ केला. 9 महिने त्या परमेश्वराने तुम्हाला आईच्या गर्भात असताना सांभाळलं. आईच्या गर्भात असताना तुम्हाला निवडलं, तुम्हाला आणि मला निवडलं. किती महान परमेश्वर आहे. मग त्याची इच्छा तुमच्यासाठी काहीतरी असेल. प्रत्येकाचं पाचारण काही ना काहीतरी आहे. प्रत्येकाचं पाचारण काही ना काहीतरी आहे. परमेश्वराने या जगात जर तुम्हाला पाठवलंय ना, तर परमेश्वराची योजना तुमच्यासाठी काहीतरी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती इच्छा परमेश्वराची आपण जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रार्थना करावी लागेल. तुमच्या एका प्रार्थनेमुळे तुमच्या परिवाराचा, तुमच्या गावाचा, आपल्या देशाचा नाश होता होता वाचेल. जसं परमेश्वराने ज्या ठिकाणी आपण सुरुवात केली त्या ठिकाणी परत शेवट येतो. जसं परमेश्वराने योनाला निवडलं, योनाला सांगितलं की तू निनवे शहरात जा, कारण त्या शहरामध्ये एवढं पाप झालेलं आहे ते मला देखवत नाही, ते मला आता सहन होत नाही. मी त्या शहरात त्या गावाचा, त्या निनवे शहराचा मी नाश करणार आहे. तू जा आणि त्या लोकांना सांग की 40 दिवसामध्ये तुमच्या पूर्ण शहराचा, त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचा मी नाश करणार आहे. ज्या समयाला योना गेला
त्याने सांगितलं की तुम्ही पश्चाताप करा. त्या समयाला त्या लोकांनी निनवे शहराने पश्चाताप केला आणि ते निनवे शहर नाश होता होता वाचलं. प्रेज द लॉर्ड. तसंच परमेश्वराची इच्छा आहे तुमच्या फॅमिलीचा, तुमच्या गावाचा नाश न व्हावा. त्यासाठी परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे. परमेश्वर आपल्याला सांगत आहे तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही ज्या लोकांना येशू माहिती नाही, ज्या लोकांना अजून काही लोकांना देवाचं वचनच माहिती नाही, त्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. त्या लोकांना जाऊन आपण सांगण्याची वेळ आलेली आहे. हाच समय आहे. पश्चाताप करा, देवाचे राज्य जवळ आलेलं आहे. प्रत्येक लोकांना जाऊन देवाची सुवार्ता केली पाहिजे. आपण आपलं काम करू, प्रत्येकाला जाऊन सुवार्ता सांगू. त्यानंतरही आपण सांगून जर त्यांनी नाही ऐकलं तर परमेश्वर त्याचा न्याय करू. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आपण करूया की ज्या समयाला आपण प्रत्येकजण स्वर्गामध्ये जाऊ त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला आणि मला प्रश्न करेल की तू तुझ्या लोकांना सांगितलं, तुझ्या गावामध्ये सांगितलं, माझा प्रचार केला, माझी सुवार्ता केली. त्या समयाला परमेश्वराला आपण काय उत्तर देणार? यासाठी ही जी कोरोना महामारी आलेली आहे त्यासाठी आपण आपल्या गावातल्या प्रत्येकाला, यासाठी तुम्हाला प्रत्येकाच्या घरी जाण्याची गरज नाही आहे. काही कामानिमित्त आपण गावात जातो, 4 लोकांमध्ये बसतो, त्या समयाला आपण देवाचा प्रचार करू शकतो. हालेलुया. ज्यावेळेस आपण 4 लोकांमध्ये बसतो त्यावेळेस आपण त्या लोकांचा प्रचार करू शकतो. कधी कधी काय होतं, आपण ज्या समयाला 4 लोकांमध्ये बसतो त्यावेळेस आपण लोकांची निंदा करत बसतो. ते करण्यापेक्षा यांनी काय केलं, त्यांनी काय केलं हे आपण करत बसत असतो. त्यापेक्षा आपण देवाचा प्रचार या समयाला आत्तापासून आपण प्रत्येकजण मनाशी ठरवूया की देवाची सुवार्ता प्रत्येकाच्या कानावरती पडली पाहिजे. ज्या समयाला आपण 4 चौघांमध्ये बसू त्यावेळेस देवाचं राज्य कसं वाढेल याचा आपण प्रयत्न करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्रसंहितामध्ये परमेश्वराने खूप छान सांगितलं. स्तोत्रसंहितेचा 1ला अध्याय, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या समयाला आपण कुठेही जाऊ त्यावेळेस परमेश्वराची सुवार्ता गाजू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन खूप छान सांगतं, निंदकांच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. प्रेज द लॉर्ड. ही धन्यता परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे. हालेलुया. हाच तो समय आहे. शेवटचा काळ सुरू आहे. देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचावं आणि देवाची इच्छा आपल्यासाठी काय आहे हे जाणून घेऊ. परमेश्वर कितीही जरी आपण चुकलो, वेळोवेळी आपण चुकत असतो, तरी पण परमेश्वर आपल्यावरती प्रेम करत असतो. ज्या समयाला परमेश्वर या पृथ्वीवरती होता 99 मेंढरं सोडून तो एका मेंढरासाठी गेला होता. काय गेला होता? कारण त्याला ठाऊक होतं या 99 मेंढरांचा नाश होणार नाही, पण त्या एका मेंढराचा नाश होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या समयाला प्रभू येशू त्या एका मेंढराला शोधण्यासाठी गेला त्यावेळेस त्याच्या मनात असं आलंच नाही की ते 99 मेंढरं काय करत असतील. त्याला ठाऊक होतं त्या 99 मेंढरांचा नाश होणार नाही, पण या एका मेंढराचा नाश होणार आहे. आणि परमेश्वर त्या एका मेंढरूसाठी ते 99 मेंढरं सोडून त्या मेंढराचा नाश न व्हावा यासाठी परमेश्वर त्या ठिकाणी गेला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महान परमेश्वर आहे, जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं, तो आपला परमेश्वर. त्याची महिमा असो. धन्यवाद देतो त्या जिवंत परमेश्वराला की ज्यांनी तुम्हाला आणि मला निवडलं.
आईच्या गर्भात असताना त्यांनी आपला सांभाळ केला, जो आपल्या परिवाराचा आज सांभाळ करत आहे, जो आपल्या नातेवाईकांचा सांभाळ करत आहे, जो आपल्या कलिसियामध्ये जे आपले विश्वासू लोक आहे त्यांचा तो सांभाळ करत आहे. प्रार्थना करा. तुमच्या एका प्रार्थनेमुळे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या आजूबाजूच्याही लोकांचं तारण होत असतं. कारण ज्या समयाला तुम्ही प्रार्थना करता त्या घरामध्ये परमेश्वराची आग असते आणि ती आग फक्त तुमच्या घरापुरती नसते, तर तुमच्या आजूबाजूलाही ती पसरलेली असते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तुमच्या एका प्रार्थनेमुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं तारण होतं, तुमच्या गावाचं तारण होतं. ज्या समयाला तुम्ही प्रार्थना करता तुमच्या कलिसियाचंही तारण होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रार्थना करा. परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा करा. आपण प्रार्थना करू. धन्यवाद परमेश्वर पिता, तुझी स्तुती करतो माझ्या देवा. माझ्या देवा, बोलत असताना परमेश्वर पिता तुझ्या पवित्र आत्म्याने परमेश्वर पिता चालवलं, त्याबद्दल तुझे आभार मानतो माझ्या देवा. माझ्या देवा, प्रार्थना करतो परमेश्वर पिता, तुझी योजना आमच्या जीवनामध्ये काय आहे माझ्या देवा, ती योजना परमेश्वर पिता आज तू आम्हाला प्रगट कर. माझ्या देवा, आम्हा प्रत्येकावरती परमेश्वर पिता तुझा वरदहस्त, तुझा अग्नी, तुझा पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्यावरती असू दे माझ्या देवा. परमेश्वर पिता, ह्या समयाला तुझा स्वर्ग उघडला जाऊ दे माझ्या देवा. आणि परमेश्वर पिता, जो कोणी परमेश्वर पिता हा व्हिडिओ पाहत आहे माझ्या देवा, प्रत्येकावरती पवित्र आत्म्याचा वर्षाव होऊ दे माझ्या देवा. ते ज्या ठिकाणी बसले आहे परमेश्वर पिता, ज्या घरामध्ये बसले आहेत माझ्या देवा, त्या प्रत्येकाचा परमेश्वर पिता तू सांभाळ कर. प्रत्येकावरती तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर माझ्या देवा. आणि परमेश्वर पिता, त्या प्रत्येक परिवारातील हर एक दुष्ट शक्ती, अंधकार शक्ती येशू तुझ्या रक्तात परमेश्वर पिता धुवून शुद्ध कर माझ्या देवा. आणि प्रत्येकाला माझ्या देवा, प्रत्येकाला परमेश्वर पिता तू स्पर्श कर माझ्या देवा. धन्यवाद परमेश्वर पिता, त्या प्रत्येकाच्या परिवाराला तू स्पर्श कर माझ्या देवा. कुठलीही महामारी परमेश्वर पिता स्पर्श करणार नाही माझ्या देवा. यासाठी परमेश्वर पिता तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक प्रत्येकावरती होऊ दे माझ्या देवा. धन्यवाद परमेश्वर पिता, तू महान दयाळू परमेश्वर आहे माझ्या देवा. आज प्रत्येकाशी बोल परमेश्वर पिता. आज झोपत असताना माझ्या देवा प्रत्येकाशी तू बोल माझ्या देवा. हालेलुया. प्रत्येकावर तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव होऊ दे माझ्या देवा. धन्यवाद परमेश्वर पिता, तू आम्हाला तयार कर माझ्या देवा. असे कित्येक तरी लोक आहे परमेश्वर पिता की ज्यांना येशू माहीत नाही, तुझं वचन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे माझ्या देवा. तू आमचा उपयोग कर माझ्या देवा. परमेश्वर पिता, आमच्या कलिसियाला स्पर्श कर माझ्या देवा. परमेश्वर पिता, आमच्या कलिसियाद्वारे परमेश्वर पिता असे कित्येक तरी लोक आहे माझ्या देवा. आमच्या कलिसियाच्या हर एक व्यक्तीला परमेश्वर पिता त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य आणि मदत कर माझ्या देवा. आणि परमेश्वर पिता, प्रत्येकाचा परमेश्वर पिता नाश न व्हावा यासाठी परमेश्वर पिता तुझ्या पवित्र आत्म्याने तू आम्हाला चालव माझ्या देवा. धन्यवाद परमेश्वर पिता, तुझी करुणा आणि तुझी दया परमेश्वर पिता आम्हा प्रत्येकावरती असू दे माझा देवा. प्रार्थना करतो परमेश्वर पिता, ज्या ज्या ठिकाणी परमेश्वर पिता जे लोक परमेश्वर पिता, जे दास प्रार्थना परमेश्वर पिता प्रार्थना करत आहे माझ्या देवा, कलिसिया चालवत आहे माझ्या देवा, त्या सर्व दासांना येशू तुझ्या नावामध्ये परमेश्वर पिता तू आशीर्वादित कर माझ्या देवा. प्रत्येकाला तू परमेश्वर पिता चालव माझ्या देवा. धन्यवाद परमेश्वर पिता माझ्या देवा, त्या दासांद्वारे परमेश्वर पिता हर एक लोकांचं तारण कर माझ्या देवा. जसा परमेश्वर पिता तू परमेश्वर पिता योनाशी बोलला माझ्या देवा, आणि योनाद्वारे परमेश्वर पिता तू निनवे शहराचा बचाव केला परमेश्वर पिता, नाश केला नाही माझ्या देवा. तसंच परमेश्वर पिता जे दास आहेत परमेश्वर पिता तुझ्यामध्ये परमेश्वर पिता प्रार्थना करत असताना, कलिसिया चालवत असताना माझ्या देवा, त्यांच्याद्वारे परमेश्वर पिता हर एक व्यक्तीचा तू उद्धार कर परमेश्वर पिता. हालेलुया. धन्यवाद माझ्या देवा. धन्यवाद परमेश्वर पिता, आत्तापर्यंत चालवलं तुझे आभार मानतो. धन्यवाद येशू. प्रार्थना परमेश्वर पिता तू माझी ऐकली त्याबद्दल तुझे आभार मानतो माझा देवा. परमेश्वर पिता तुझ्या सेवेसाठी परमेश्वर पिता तू तयार कर माझ्या देवा. परमेश्वर पिता काही कमी घटी असेल माझ्या देवा, येशू तुझ्या नावामध्ये तू दूर कर माझ्या देवा. आणि परमेश्वर पिता तुझ्या वचनाद्वारे तू माझ्याशी बोल परमेश्वर पिता. हालेलुया. धन्यवाद माझ्या देवा, तू तयार कर परमेश्वर पिता. हालेलुया. यासाठी की परमेश्वर पिता ज्या समयाला तू येशील माझ्या देवा परमेश्वर पिता, आम्ही तुझ्यासोबत परमेश्वर पिता त्या परमेश्वर पिता नवीन यरूशलेममध्ये माझ्या देवा 1000 वर्षे राज्य करावं माझ्या देवा. आणि परमेश्वर पिता ज्या ठिकाणी तू आहे त्या ठिकाणी आम्ही असावं माझ्या देवा. यासाठी परमेश्वर पिता
आम्हा प्रत्येकाला तू तयार कर माझ्या देवा. धन्यवाद येशू. माझी प्रार्थना ऐकली, तुझे आभार मानतो. प्रार्थना तारणारा प्रेमळ येशू ख्रिस्त याच्या कोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून पिते तू ऐक. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोलत असताना काही चुकलं असेल क्षमा करा प्रियांनो. परमेश्वर महान आहे, त्याची दया सनातन आहे. तो इथून पुढे प्रत्येकाला तयार करेल आणि ती तयार होण्यासाठी आपण प्रत्येकाने एक स्फूर्ती, एक प्रभूसाठी आपण तयार होणं गरजेचं आहे. महान परमेश्वर आहे. कित्येक तरी लोक प्रियांनो आज खाटेवरती पडून आहेत, कित्येक तरी आजारामध्ये आहेत, पीडेमध्ये आहेत. अशा लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करो. जसा पंगू मनुष्य होता, परमेश्वराला शक्य होतं, परमेश्वराने ती अशक्य गोष्टी शक्य केली आणि तो पंगू मनुष्य, 38 वर्षाचा पंगू मनुष्य त्याची बाज घेऊन चालू लागला. जो जन्मापासून अपंग होता तो व्यक्ती परमेश्वराच्या सामर्थ्याने त्याची बाज घेऊन चालू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो महान परमेश्वर आहे. आपण एक शेवटची प्रार्थना करू की जे लोक पीडित आहेत, खाटेवरती पडून आहेत, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना बोलता येत नाही, जे डोळ्यांनी पाहू शकत नाही, अशा लोकांसाठी आपण एक शेवटची प्रार्थना करू. आपण सर्वजण डोळे झाकू. धन्यवाद परमेश्वर पिता, तुझी स्तुती करतो माझ्या देवा. तुला धन्यवाद देतो, राजांच्या राजा, प्रभूच्या प्रभू, तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. परमेश्वर पिता, जे लोक पिढीमध्ये आहे परमेश्वर पिता, त्या हर एक पिढीपासून तू सोडवणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे माझ्या देवा. परमेश्वर पिता, त्या पिढीपासून त्या प्रत्येकाला तू मुक्त कर माझ्या देवा. तुझं रक्त, तुझं पवित्र रक्त त्या व्यक्तीवरती परमेश्वर पिता उतरून येऊ दे माझ्या देवा. आमच्यासाठी परमेश्वर पिता, परमेश्वर पिता तू मार खाल्ला माझ्या देवा. परमेश्वर पिता, परमेश्वर पिता तुझं गळगळ रक्त वाहिलं माझ्या देवा. त्या रक्ताने पुन्हा एकदा तू शुद्ध कर माझ्या देवा. त्या पिढीपासून परमेश्वर पिता तू मुक्त कर माझ्या देवा. असे कित्येक तरी लोक माझ्या देवा खाटेवरती पडून आहेत परमेश्वर पिता, परमेश्वर पिता चालू शकत नाही. या समयाला तुझा आशीर्वाद त्यांच्यावरती उतरून येऊ दे माझ्या देवा. परमेश्वर पिता तुझ्या पवित्र आत्म्याने स्पर्श कर माझ्या देवा. परमेश्वर पिता त्या खाटेच्या अवतीभोवती तुझ्या पवित्र रक्ताचं कुंपण, दिव्यदूतांचा पहार असू दे माझ्या देवा. आणि येशूच्या नावात ती व्यक्ती उठली जाऊ दे परमेश्वर पिता. येशूच्या नावात ती व्यक्ती चालू लागू दे माझ्या देवा. हालेलुया. तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. तू मरणातून उठवणारा तू परमेश्वर आहे माझ्या देवा. परमेश्वर पिता, तू लाजराला उठवणारा तू परमेश्वर आहे माझ्या देवा. विधवेच्या मुलाच्या जीवनात तू कार्य करणारा तू परमेश्वर आहे माझ्या देवा. त्या विधवेच्या मुलाला उठवणारा तू परमेश्वर आहे. याईरीच्या कन्येला तू उठवणारा तू परमेश्वर आहे माझ्या देवा. परमेश्वर पिता, खरंच माझ्या देवाशी कित्येक तरी लोक आहे माझ्या देवा खाटेवरती पडून आहेत. ह्या समयाला तुझा आशीर्वाद त्यांच्यावरती उतरून येऊ दे माझ्या देवा. आणि परमेश्वर पिता, त्यांच्या जीवनात, त्यांच्या परिवारात तुझी महिमा होते परमेश्वर पिता. ते उठले जाऊ दे येशू तुझ्या नावात, आणि तुझी महिमा आणि तुझा गौरव त्यांनी करावा माझ्या देवा. यासाठी परमेश्वर पिता त्या प्रत्येकावर तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव होते माझ्या देवा. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता, धन्यवाद माझ्या देवा. हर एक पिढीपासून, हर एक परमेश्वर पिता त्या दुःखापासून प्रत्येकाला तू परमेश्वर पिता तू मुक्त कर माझ्या देवा. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता, धन्यवाद माझ्या देवा. जे लोक परमेश्वर पिता या समयाला परमेश्वर पिता अडचणीमध्ये आहे, धोकनाईतीमध्ये आहे माझ्या देवा, प्रत्येकाला पैशाची प्रॉब्लेम्स आहे माझ्या देवा. परमेश्वर पिता त्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद जाऊ दे माझ्या देवा. हालेलुया. तुझ्या वचनाप्रमाणे परमेश्वर पिता 100 पटीनं परमेश्वर पिता 60 पटीनं 30 पटीनं परमेश्वर पिता तू आशीर्वादित कर माझ्या देवा. धन्यवाद येशू. धन्यवाद परमेश्वर पिता. प्रत्येकाला स्पर्श केला त्याबद्दल तुझे आभार मानतो. धन्यवाद येशू. माझी प्रार्थना ऐकली, तुझे आभार मानतो. आतापर्यंत चालवलं त्याबद्दल तुझे आभार मानतो माझ्या देवा. धन्यवाद माझ्या देवा. प्रार्थना ऐकली, तुझे आभार मानतो. प्रार्थना तारणारा परमेश्वर ख्रिस्त तुझ्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून पिता तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.